थेट जाऊया विधानसभेमध्ये सध्या मंत्री शंभूराज देसाई बोलतायत। बैठक चालली पण महाविकास आघाडीचे तीन प्रमुख नेते सन्मान्य अध्यक्ष महाराज त्या बैठकीला आले नाहीत। बाहेर म्हणायचं आम्हाला ह्या समाजाच्या बद्दल कळवळ आहे, आम्हाला त्या समाजाच्या बद्दल कळवळ आहे, मग त्यांचे प्रश्न सोडवून निर्णय घेण्याची वेळ आली होती। तुमचं मत सरकार विचारत होतं, तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या किंवा देऊ नका। जे काही तुम्हाला म्हणायचं होतं ते तुम्ही सन्मान्य अध्यक्ष महाराज कालच्या बैठकीमध्ये येऊन म्हणायला पाहिजे होतं। पण जाणीवपूर्वक कुणाचा तरी फोन आला, कुणाचा तरी आदेश आला आणि म्हणून जाणीवपूर्वक या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला। आता मला मराठा आरक्षणासंदर्भात लढा उभा करणाऱ्या श्री मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी विनंती करायची आहे। या लोकांचे चेहरे आता तुमच्या समोर आलेले आहेत। या लोकांनी काय वागणूक, या लोकांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्यामुळे आता याचं ज्यांना राजकारण करायचंय त्यांना जरूर राजकारण करू द्या, पण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे करावं लागेल ते या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि ज्यांनी राजकारण काल केलं या बैठकीवर बहिष्कार घालून त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर उघडा झालेला आहे, एवढंच मला या निमित्तानं सन्मान्य अध्यक्ष महाराज सांगायचंय। तर आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सध्या विधानसभेमध्ये मोठा गदारोळ सुरू असल्याचं आपण पाहतो। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन